पाहणार आहोत. तर पहिलं जर कलेक्टिव्ह नाऊन या ठिकाणी आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. आता बघा पक्षी जेव्हा अनेक पक्षी एकत्र उडत असतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, पक्ष्यांचा जो थवा असतो त्याला आपण फ्लॉक असं म्हणत असतो. बघा अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांसाठी आपण काय कलेक्टिव्ह नाऊन वापरू शकतो, फ्लॉक. हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं जर बघितलं गुरं असतील, आता बघा कॅटल म्हणजे काय, गुरं. आपल्याकडे अनेक गुरे असतात. तर कॅटल संदर्भात जेव्हा अनेक कॅटल एकत्र असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अ हर्ड ऑफ कॅटल. ओके, अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गुरांचा कळप. ठीक आहे. पुढे जर बघितलं आपण मधमाशा उडताना पाहतो, अनेक मधमाशा जेव्हा एकत्र उडतात तर त्याला स्वाम हा शब्द आहे, स्वाम. ओके, मग आपण काय म्हणू शकतो कलेक्टिव्ह नाऊन, अ स्वाम ऑफ बीज. ठीक आहे, अ स्वाम ऑफ बीज. नंतर पुढे बघा अ पॅक ऑफ वुल्व्स. ओके, जे कोल्हे असतात, ठीक आहे, अनेक कोल्हे एकत्र जेव्हा असतात तेव्हा त्याच्यासाठी आपण अ पॅक ऑफ वुल्व्स असं सुद्धा म्हणू शकतो. हे कलेक्टिव्ह नाऊन आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. नंतर पुढे जर बघितलं तर फिश, जे मासे असतात, अनेक मासे जेव्हा एकत्र असतात तर तेव्हा त्याच्यासाठी शोल हे एक कलेक्टिव्ह नाऊन वापरलं जातं. कुठलं, शोल, SHOAL. ओके,